बाबासाहेबांना कुठे संस्कृती येत होती? त्यांना काय माहिती मनुस्मृतीमध्ये काय लिहिलं होतं? असे साळसुद्धा प्रश्न विचारणाऱ्या हरामखोरांना चपलीच्या जोड्यानं आणायला पाहिजे. भडव्यांना तुमच्या बापजाद्यांनी त्यांना संस्कृत शिकू दिले नाही, परंतु तरी देखील बाबासाहेबांनी गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे आणि सोहनलाल शास्त्री अशा मान्यवरांच्या खासगी शिकवणीतून संस्कृतवर हुकूमत मिळवली. आणि तेव्हा एखाद्या सर्पापेक्षाही 10 पट विषारी असलेल्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी जाळून काढले. म्हणजे काही त्रैवर्णिक पुरुषांनाच उच्च आणि बाकीच्या तमाम बहुजनांना नीच मानणारा हा कायदा, समस्त सरसकट स्त्रियांना कायमचा गुलाम म्हणून जगायला लावणारा हा मनू, काही उच्चवर्णीयांच्या हितरक्षण करण्यासाठी माणुसकीला काळीमा फासणारा हा ग्रंथ एकदा काय, दोनदा काय, तीनदा काय, तर पुन्हा पुन्हा जाळायला हवा. जोपर्यंत या मनुष्य पिलावळा या समाजामध्ये जिवंत आहे तोपर्यंत जाळायला हवा आणि या मनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांच्या तोंडावरती थुंकण्यासाठी गटारात फेकायला हवा. जय भीम.